श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुळशीच्या संदर्भात आहे। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की तुळस ही हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असणं खूप महत्त्वाचं आहे। आपली संस्कृती मानवतेवर व सृष्टीवर प्रेम करणारी आहे। चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। वनस्पती प्रेम हा त्यातला एक भाग आहे, कारण तुळस ही अत्यंत बहुगुणी अशी मानली जाते। त्याचबरोबर तिला विशेष असं महत्त्व का आहे? तुळस ही विष्णुप्रिय आहे। तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा दररोज नित्यनियमाने आपल्याला लावायचा असतो। पण तुळशीच्या बाबतीत जर काही चुका घडत असतील, तुळस ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तिच्यामध्ये घरातली नकारात्मक शक्ती जी आहे ती खेचून घेण्याची ताकद जास्त प्रमाणात आहे। जर तुळशीच्या बाबतीत आपल्याकडून काही नकळत चुका झाल्या तर आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते। घरामध्ये कल वादविवाद सतत वाढत जातात। घरामध्ये बरकता येत नाही, रखरख जाणवते। तर तुळशीजवळ असंच एक दोन रोप आहेत जे की घरामध्ये कधीही तुळशीच्या बाजूला लावायचे नाहीत। तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका, म्हणजे त्या बाजूला तुळशीच्या बाजूला कधीही लावू नका, कारण वास्तुशास्त्राप्रमाणे जर हे झाड आपण तुळशीच्या रोपट्याजवळ लावले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात पसरते। कारण निवडुंगाचे झाड काटेरी असते आणि ते तीक्ष्ण काटे संपूर्ण घरामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त पसरवण्याचं काम करतात। त्यामुळे चुकूनही तुळशीच्या रोपाजवळ हे झाड लावू नका। घरामध्ये अडचणी वाढतात। त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार अशुभही देखील मानलं जातं हे झाड घरात ठेवणे। त्यामुळे घरामध्ये हे झाड अजिबात ठेवू नका। त्याचबरोबर दुसरं जे रोप आहे ते म्हणजे तुळशीजवळ शमीचं रूप अजिबात ठेवू नका, कारण जर तुम्ही लावलेलं असेल शमीचं रूप तर तुळशीच्या रोपापासून 3 ते 4 फूट अंतरावर ठेवावे। तुळशीच्या जवळ अजिबात ठेवू नका, कारण ती सुद्धा आपल्या घरामध्ये जे रोप आहे शमीचं, घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात वाढवण्याचं काम करते। तुमच्या घरात जर तुळस असेल तर लक्षात ठेवा, ज्याच्या म्हणजे खोडातून किंवा पानातून दुधासारखा द्रव्य बाहेर पडत असतो ते रोप कधीही तुळशीजवळ लावू नका किंवा घरात लावू नका, कारण या दोन प्रकारची रोप ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात वाढते। त्यामुळे घरामध्ये वाद होणे, बरकता न येणे, घरामध्ये सतत वाद होणे, सतत अपयश पडणे या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात। कारण तुळस माता ही एक पवित्र आहे आणि तिला आपल्या धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। तिला दररोज नित्यनियमाने संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे, तिची पूजा करणे हे खूप महत्त्वाचं आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।